नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा माझ्या व्हिडिओजच्या सगळ्या नोटिफिकेशन्ससाठी. मंडळी, येऊयात मुद्द्यावर. आज मी तुम्हाला पुण्यातील असं एक डिझायनर बुटीक दाखवणार आहे जे स्वतः एक डिझायनर आहेत आणि त्यांचे सगळे प्रोडक्ट्स हे 99% सगळे प्रोडक्ट्स त्यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्याचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्यांच्याच स्टुडिओ मधले सगळे डिझाईन्स आहेत. हे एक्सक्लुसिव्ह डिझाईन्स तुम्हाला इतर कोणत्याही ड्रेसच्या दुकानात बघायला मिळणार नाही. हे सगळे जे डिझाईन्स आहेत हे सगळे त्यांचे स्वतःचे आहे. सो तुम्हाला त्यांच्याच बुटीक मध्ये हे सगळे डिझाईन्स बघायला मिळणार आहेत. कुर्तींची स्टार्टिंग रेंज आहे 800 रुपये, रेडीमेड ड्रेसेसची स्टार्टिंग रेंज आहे 1500 रुपये आणि बरंच काही कलेक्शन आहे. सगळ्याची प्राइस काय मी आत्ताच नाही सांगणार आहे, तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे. त्यासाठी येऊयात मुद्द्यावर. आज मी कुठे खरेदीला आलेली आहे? आता मी आहे पुण्यात कुठे तर प्रभात रोड मध्ये कुठे तर लेन नंबर 14. लेन नंबर 14चा तिथे बोर्ड आहे कोपऱ्यातच. ही जी लेन तुम्ही बघताय रोड नंबर 14, ही जी लेन आहे या लेन मध्ये पुढे गेल्यावरती इन्कम टॅक्सचं ऑफिस आहे. प्रभात रोड गल्ली नंबर 14 असं बोर्ड दिसेल. त्याच्या अगदी अपोजिटला कोपऱ्यातच सोजस हाऊस नावाची ही बिल्डिंग तुम्हाला दिसेल. सोजस हाऊस नावाच्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला अक्षता शहा यांचं अक्षता एजलेस फॅशन असं एक्सक्लुसिव्ह डिझायनर बुटीक आहे. यांच्याकडे खूप प्रीमियम कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि बजेट फ्रेंडली आहे, ते महत्वाचं. डिझायनर कडनंच डिझाईन केलेले आउटफिट्स यंदा दिवाळीसाठी तुम्ही यांच्याकडनं घेऊ शकता. चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन बघूया. काम मंडळी, आपण आलेलो आहोत अक्षता एजलेस फॅशन या ब्रँड मध्ये. पुन्हा एकदा अक्षता ताई आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तर यांच्यासोबत आपण आधी एक व्हिडिओ केला आहे की यांच्याकडे मिळणारे ड्रेस मटेरियल्स, कुर्ती, 3 पीस सेट असं बरंच काय काय आपण कव्हर केलं. त्याला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला, म्हणून आम्ही हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलोय खास दसरा आणि दिवाळीसाठीचा. राईट? ऍब्सोल्युटली. तर ताई, यंदा काय आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत? आता हे माझे काही नवीन डिझाईन्स आलेत. ओके, त्याच्यातले आता प्रोडक्शन मध्ये आहेत काही, पण सॅम्पल पीसेस माझे तयार झालेत काहीचे. सो एव्हरी डे विल बी गेटिंग द स्टॉक हिअर. ओके ओके, त्याच्यात शॉर्ट कुर्तीज आहेत, सम शर्ट्स आहेत मोडाल मधले, 3 पीस सूट्स आहेत, लॉंग कुर्तीज आहेत, असं आहे. काही अनस्टिच्ड फॅब्रिक्स आहेत, हाफ स्टिच्ड, म्हणजे जे गिफ्टिंग साठी बरे पडू गिफ्टिंग शकतात. करता. गिफ्टिंगची एक रेंज एंटायरली वेगळी आहे. जशी मागे जे तुम्हाला पीसेस दिसतात ना, त्याच्यात बरेच डिस्काउंटेड आहेत फॉर गिफ्टिंग पर्पज. ओके, की आता बहिणीला द्यायचं, कोणाला द्यायचंय, आणि बजेट असतं दिवाळीत, बरेच गिफ्टिंगचं हे असतं. सो त्या दृष्टीने से अबाउट 1200 ते 1500 1800 ह्या रेंज मधले व्हेरी गुड पीसेस, 3 पीस रेडी सूट्स, रेडी टू वेअर सूट्स असे आहेत. ग्रेट. तर आपण एक एक कलेक्शन बघूयात, जरा एक जिस्ट देऊयात प्रेक्षकांना की आपल्याकडे काय काय मिळतंय त्याचं. ओके, सो हे आता शॉर्ट कुर्ती आहे. ही प्युअर कॉटन आहे, हँड ब्लॉक प्रिंट आहे. लाईक आय मेन्शन्ड अर्लियर की हे माझ्या ह्याच्या कुर्तीज मध्ये मार्जिन असतं आणि वन साइड पॉकेट असतं. नाईस. सो या, दिस इज अ प्युअर हँड ब्लॉक. काही स्क्रीन प्रिंटेड पण असतात फॅब्रिक्स, पण मी ते शक्यतो वापरत नाही. बरं, आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे सायझेस काय काय मिळतात शॉर्ट कुर्तीज मध्ये? सो 36 to 48 ह्या साईज रेंज मध्ये. आता मी 48 इन लेटेस्ट इंट्रोड्यूस केली आहे. सो बऱ्याचशा पीसेस मध्ये 48 आहे, पण काही याच्यात नसेल आधीच्या स्टॉक मधल्या. ओके, मला असं लक्षात आलं की 48 पण इन डिमांड आहे. राईट, जे प्लस साईज आहे. सो आय हॅव इंट्रोड्यूस 48 साईज रिसेंटली. सो बऱ्याचशा ह्याच्यात मिळेल तुम्हाला. आता जो नवीन स्टॉक आहे त्याच्यात 48 मिळेल. ओके, सो हे जे शॉर्ट कुर्तीज मध्ये काही आता नवीन पॅटर्न्स केलेत मी. वा, हे किती मस्त आहे आणि फॅब्रिक खरंच खूप कमाल आहे. या, आणि हे सगळं आपलं इन हाऊस प्रोडक्शन आहे. 100%. वा, खूपच मस्त. सो हे बघा, इथे समोर पाइपिंग देऊन इथे हे अशा पद्धतीने त्याला फिनिशिंग करण्यात आलेली आहे. आणि आय थिंक हे तुमच्या म्हणजे रेग्युलरली जे शॉर्ट एव्हरीडे वेअर, एव्हरीडे वेअर साठी बेस्ट आहे. आणि महत्वाचं, शॉर्ट कुर्ती म्हणजे एकदम शॉर्ट नाहीये. सो लेंथ पण तुम्ही जर बघितली तर तुमचे ऍक्च्युअल मध्ये बऱ्याच जणी अनकम्फर्टेबल होतात शॉर्ट कुर्तीज मध्ये, पण आय थिंक ह्याच्यामध्ये तुम्ही होणार नाही. ऑफिस गोईंग लेडीज ना हे खूप कम्फर्टेबल आहे. इट इज हिप कव्हरिंग ऍब्सोल्युटली. हा, त्यामुळे त्या लेडीज फार येतात माझ्याकडे की हे असं कम्फर्टेबल आहे ना, असं आहे. म्हणजे ह्या प्रोडक्टला प्रिंट्स खूप सुंदर आहे. हा मस्त प्रिंट नाव विल क्विकली शो यू अ फ्यू मोर प्रिंट्स इन दिस. इंडिगो, वाव, हे पण छान आहे. हे मस्त आहे. हे ऍक्च्युअली फ्रॉक्स पॅटर्न आहे का? या, ह्याला गॅदर्स आहेत. ओ नाईस, मस्त. सो
अगेन सी 3XL. इथे साईज तुम्हाला स्क्रीनवरच दिसत असेल. सो इट इज 3XL. आणि पुढून जसं प्रिंट आहे तसंच मागून प्रिंट आहे. बरं, ह्याच्यात साइजेस सगळ्या अवेलेबल आहेत. आम्ही आता पटापट लावलेत सगळे हे. हो, पण इट्स नॉट नेसेसरी फक्त 3XL. वी हॅव अदर साइजेस ऑल्सो. वी आर जस्ट शोईंग द पॅटर्न्स राईट नाव. हे तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून. फॅब्रिक कांथाचं फॅब्रिक आहे. हे खूप छान आहे बघा. ह्याच्यावरती जे थ्रेड दिसतंय ना तुम्हाला, हे कांथा वर्क म्हणतात ह्याला. आणि हे तुम्हाला शर्ट स्टाईल मध्ये आहे ऍक्च्युली. आणि ह्याच्यावरती ब्लेझर घातलं तर तुमचं एखादं प्रेझेंटेशनला वगैरेही तुम्ही युज करू शकता. वा. सो आता दिवाळी, दसऱ्यानंतर दिवाळी नंतर वेकेशन मोड सुरू होऊन जातो आणि लोकांचं इयर एंड असेल तर त्यावेळेला फिरणं खूप होतं. तेव्हा सुद्धा तुम्ही हे घालून फिरू शकता. हे इतकं कम्फर्टेबल आहे. इट्स व्हेरी नाईस. आणि माझ्या मते असे आउटफिट्स घेतले ना तर बॅग मध्ये तुम्हाला जास्त पसारा भरायची गरज नाहीये. हे अगदी लाईट वेट आहे. त्यामुळे हे बॅगेत पण तुम्ही ट्रॅव्हल करताना हलके फुलके कपडे घ्यायचे असतील तर असं कॅरी करू शकता. मस्त. ओ, दिस इज प्रिटी. हा जो प्रोडक्ट आहे ना ऐश्वर्या, तर हा प्रोडक्ट माझ्याकडे 12 महिने असतो. रोज नवीन प्रिंट्स आम्ही काहीतरी काढत असतो. एव्हरी वीक आय वुड से. सो हे एव्हरी टाइम चेंज होत राहणार. आता तुम्हाला इफ यू कम अँड बाय टुडे यू विल गेट इट. आता ऑनलाईन सेल्स आणि हे आता बरंच वाढलंय, त्यामुळे वी रन आउट ऑफ दोज प्रिंट्स ॲट टाइम्स. बट यू विल गेट समथिंग सिमिलर ओके एव्हरी नाव अँड देन. मस्त. म्हणजे आज मला हे मिळालंय तर लगेचच दुसऱ्या दिवशी हे मिळेलच असं नाही, पण सिमिलर फॅब्रिक आणि सिमिलर डिझाईन्स किंवा तर असे ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत. आता सीझनमुळे वी रन आउट फास्ट. अदरवाईज पण व्हरायटी भरपूर असते ह्याच्यात. हो, हे मी काही डिझाईन्स दाखवलेत. ह्याच्यात माझ्याकडे अजून खूप डिझाईन्स आहेत. ग्रेट. अजून डिझाईन्स बघायचे असतील मंडळी तर तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे अक्षता एजलेस फॅशन यांच्या स्टोरला. इथे अजून पण यांच्याकडे बरंच स्टॉक ठेवण्यात आलाय. आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहोत. वेळ कमी आहे आमच्याकडे, त्यामुळे आम्ही पटापट तुम्हाला त्यांच्याकडचं जे कलेक्शन आहे ते दाखवणार आहोत. ग्रेट. ओके, आता मी काही शर्ट पॅटर्न्स इंट्रोड्यूस केली आहेत. ओके, दिस टाइम दिस इज माय न्यू प्रोडक्ट. सो मस्लिन मध्ये फील द फॅब्रिक, यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. किती कमाल वाटतंय हे. दिस इज सुपर. इवन दिस इज नाईस. अगदीच लाईट वेट आहे. खूप छान. आणि हे बसेल व्यवस्थित ना. फिट्स अँड फॉल्स व्हेरी वेल. काय रेंज जाते ह्याची आपल्याकडे? साधारण 1500 पासून सुरू होत आहेत बिकॉज इट इज अ प्युअर फॅब्रिक. अच्छा, हे प्युअर मस्लिन आहे. ओके. आणि जे शॉर्ट कुर्तीज रेग्युलर जे आपल्याकडे मिळतात त्याची 700, 800 टू 900, 1000. अच्छा, ओके, तशी रेंज आहे. बरं. कॉटन कॅज्युअल्स आर प्रिटी चीप. बट दीज आर लाईक थोडेसे हायर एंड फॅब्रिक्स. त्यामुळे त्याचे कॉस्ट गोज अप टू 1500. हे पण सुंदर आहे. किती छान वाटतंय हे. हे स्वतःला वापरायला तर बेस्टच आहे. गिफ्टिंग साठी पण मस्त आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये त्यांचे कॉलेजेस आहेत किंवा कुठे जाणार असाल तर त्यावेळेला एव्हरीडे युज करायला पण हे मस्त आउटफिट आहे. कलर्स आर ऑल्सो सच सटल आणि प्रिंट्स आहेत मस्त. यू टीम इट अप विथ अ व्हाईट पॅन्ट, इट विल लुक सो स्मार्ट. खरंच मस्त. तो लुकच खूप कमाल येईल. आणि थोडं आउट ऑफ द बॉक्स फॅशन जे म्हणतो ना, काहीतरी वेगळं हवं तर असे काही आउटफिट्स घेऊ शकता. इव्हन दिस ऑरेंज इज व्हेरी नाईस. ऍक्च्युअली सगळे मला पिकनिक मोड पण जाणवत आहे, थोडंसं ट्रॅव्हल मोड मध्ये. व्हेरी नाईस. इव्हन दिस इज प्रिटी. हे खूप छान आहे. आणि फॅब्रिक बघा किती फ्लो त्याचा, बघा किती छान आहे. म्हणजे ह्यावरनं तुम्हाला अंदाज बांधता येईल हे किती लाईट वेट आहे आणि किती कमाल फॅब्रिक आहे. ह्याच्यातही सगळ्या साइजेस अवेलेबल आहेत. दिस इज नाईस. आणि ऍक्च्युली छान दिसेल घातल्यावर. मस्त आहे. आजकाल खूप डिमांड आहे. हे बरं पडतं. राईट. इनफॅक्ट पार्टीज ऑल्सो, वाय नॉट. मस्त आहे खरंच. स्मॉल पार्टीज इट इज लाईक अ गुड हे ऑप्शन. आता कॉटन मध्ये मी ना लॉंग कुर्तीज ज्या आहेत ना ऐश्वर्या, त्या मी आता थोड्याशाच दाखवते. याच्यात माझ्याकडे खूप प्रोडक्शन चालू आहे. मागच्याला पण दाखवलं होतं. आय सेड की लेट मी जस्ट शो अ फ्यू ऑफ देम. ओके. सो हे एक आहे, प्युअर हँडब्लॉक मधलंच आहे आणि हे पण इन हाऊसच बनतो. बऱ्याचशा बायकांना एव्हरीडे वेअरला जे लागतं ते हे प्रोडक्ट आहे. वा. स्लीव्स बघा किती छान आहेत. एकदम फिटिंगला नसून थोडे तुम्हाला असे मोठे स्लीव्स मिळतील. आणि ह्याची हाईट पण म्हणजे रेग्युलर कुर्ती जशी असते त्या पद्धतीने प्रॉपर लॉंग कुर्ती. त्याच्यात आता माझे बरेच प्रिंट्स येतात, कलर्स येतात. सो दिस इज वन मोर कलर इन द सेम थिंग, सेम कॉन्सेप्ट. सुंदर आहे ना हे. ह्याच्यावरती तुम्ही व्हाईट किंवा ब्लॅक लेगिन्स पण स्टाईल केली तरी छान दिसेल. देन अगेन दीज. इवन दिस इज नाईस. ब्ल्यू. खूप सुंदर वाटतंय ते. ग्रेट. आता ह्याची काय प्राइस जाते आपल्याकडे?
हे साधारण 1200च्या रेंज मध्ये आहेत. 1200-1500 डिपेंड्स. बर. यु नो, पण 1200 इज द बेसिक प्राइस. ओके. नॉर्मल कॅज्युअल कॉटन कुर्तीज. ओके. आता हे जरा हायर एंड आहे. दीज आर ऑल्सो कुर्तीज, ओनली कुर्तीज. अच्छा, हे फेस्टिव्ह सीझनच्या दृष्टीने या इंट्रोड्यूस. सो ह्याच्यावरती हे बघा, इथे हेवी थ्रेडवर्क केलं गेलंय. हलका वी नेक आहे, पण हे थ्रेडवर्क मुळे त्याचं जे कुर्तीचं लुक आहे ते फेस्टिव्ह मध्ये कन्वर्ट झालंय. आणि कम्प्लीट तुम्ही बघू शकता, पुढून फ्लोरल प्रिंट, मागून फ्लोरल प्रिंट. आजकाल डिजिटल प्रिंटिंग इज व्हेरी मच इन वोग. ज्या त्या फॅब्रिक वरती डिजिटल प्रिंट खूप बघायला मिळतं. डिजिटल प्रिंटिंग. अच्छा. या, आणि प्युअर मस्लिन आहे, सॉफ्ट फॅब्रिक. सो मला एक सांगायला आवडेल, मस्लिन एक असं फॅब्रिक आहे जे सेलिब्रिटीजना प्रचंड आवडतं, कारण की ते सतत धावपळीत असतात आणि बाहेर कामामध्ये म्हणजे बाहेरचं जे वातावरण आहे त्यामध्ये व्यवस्थित थंड आणि सिंपल राहण्यासाठी म्हणून, किंवा तर ते म्हणतो ना सतत ज्यांना घाम येतं ते लोक पण बऱ्याचदा असं फॅब्रिक वापरतात, बिकॉज ह्याच्यामध्ये जास्त गरम नाही होत, हे कम्फर्टेबल असतं. म्हणजे ब्रीदेबल फॅब्रिक्स पैकी एक आहे, त्यामुळे हे यूज करण्यासाठी पण सोयीस्कर जातं. ओ नाईस कलर. सो बघा, एवढे रंग आहेत ह्याच्यामध्ये, तुम्ही कोणतीही लेगिन्स ह्याच्यासोबत स्टाईल करू शकता, कोणत्याही पद्धतीची लेगिन्स किंवा तर जे पॅन्ट्स अवेलेबल असतात त्या पद्धतीने. इव्हन दिस इज नाईस. आणि अगेन तुम्ही समोर बघा, सिक्वेनने हेवी काम करण्यात आलंय त्याच्यावर आणि थ्रेडवर्क पण आहे. सो ह्याची काय रेंज जाते? 1550. मस्लिन्स आर फ्लॅट 1550. बरं. ओके, नाव वी मूव ऑन टू 3-piece सूट्स. मी आता एक डिझाईन डेव्हलप केलंय. हे आमच्याकडे इन हाऊस बनतं. दिस इज अ प्युअर मल फॅब्रिक. हो येस, इट्स अ मल फॅब्रिक. आणि माझ्याकडे इथेच खाटकाम करणारा माणूस आहे, त्याच्याकडून मी हे सगळं वर्क करून घेतलंय. हे आता एक प्रिंट वरती झालंय, त्याच्यात असंख्य प्रिंट्स माझ्याकडे आता अवेलेबल आहे. बेसिकली ह्याच्यावरती आम्ही थोडं वर्क करून घेतलंय. मल कॉटन वरती वर्क हे खूप रेअर बघायला मिळतं. आय थिंक मी बघितलंच नाही, मी पहिल्यांदाच बघते. फर्स्ट थिंग. सो बीइंग अ डिझायनर, दिस इज वन थिंग विच आय लव्ह टू डू. यु नो, थोडस हटके काहीतरी. वा, मला हे सांगायला आवडेल की हे सगळे डिझाईन्स ह्यांचे स्वतःचे आहेत. सो डिझायनर पीसेस जे म्हणतो आपण, युजली जेव्हा मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही म्हणता की डिझायनर पीसेस आहेत का, तर का म्हणून डिझायनर पीसेस शोधता जेव्हा तुम्ही डिझायनर कडनंच येऊन खरेदी करू शकता. आणि ही कॉटनची सॉफ्ट कॉटन आहे, 60x60 कॉटनचं. हे वी डाय इट टू दॅट कलर आणि डू इट. अच्छा, हे तुमचं सगळं एफर्ट्स गो इनटू दिस. बरं, हे तुमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे कम्प्लीट. वा, एव्हरीथिंग दॅट यू सी हिअर इज माय प्रोडक्शन. नाईस. असं काही वेळेला होतं की वी नीड टू आउटसोर्स ऑल्सो. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. दॅट हॅपन्स ड्युरिंग द फेस्टिव्ह सीझन वेन वी रन आउट ऑफ स्टॉक ॲट टाइम्स. बाहेरचं तर होतं असं, नाही असं नाही मी म्हणणार, पण 99% जे दिसतंय ते इथे बनतंय, इन हाऊस बनतंय, ते महत्वाचं. म्हणजे उगीच माझं आहे म्हणून मी काही खपवणारी व्यक्ती नाही. आय विल नेव्हर. एवढं ट्रान्सपरन्सी असणं खूप गरजेचं आहे. वेन यू आर रनिंग अ ब्रँड, त्या ब्रँडची इमेज पण तशी कॅरी करणं पण गरजेचं आहे. आणि आय डोंट वॉन्ट एनीबडी पॉइंटिंग फिंगर्स. इट मॅटर्स. खूप छान कॉम्बिनेशन आहे. पण काहीतरी थोडस एक टच ऑफ यु नो हलका. आय प्ले अ लॉट विथ कॉटन फॅब्रिक्स. ओके. कोटाडोरिया. आता हे हँड ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक आहे. थोडेसे 3-piece सूट्स, यु नो. वा, कोटाडोरियाचा हा दुपट्टा आहे. या, व्हेरी नाईस. कॉटन विथ कोटाडोरियाचा दुपट्टा, सुंदर वाटतंय. आणि ह्या पॅन्ट्सना पण खिसे आहेत का? वा, हे सगळं आपल्याकडे बनतं ना, त्यामुळे खिसे बिसे हे तर मेन मस्त. म्हणजे माझ्या कुर्त्यांना पण असतात या साईडला ना. स्मिता दाखव का जरा. स्मिता, प्रत्येक ह्याला माझ्या कुर्त्याला पण पॉकेट असतं. वा, हे तर खूप गरजेचं आहे महिलांना, तर ते आता गरज वाटायला लागली आहे प्रत्येक आउटफिट मध्ये खिसा असणं. बरं, आपल्याकडे ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज कशी जाते? अगेन इट स्टार्ट फ्रॉम 2000 पासून सुरू होते. ओके. आणि मग पुढे इट गोज अप टू 3500 वगैरे. बरं. व्हॉट आय एम वेअरिंग टुडे इज अ प्रॉपर लिननचा 3-piece सेट. हा माझ्याकडेच बनलाय. ह्याला वेगळी आतून स्लिप दिली आहे आणि पॅन्ट्स. ओके, ह्याचं फॅब्रिक माझ्याकडे आहे. दिस इज इन द रेंज ऑफ 3500. म्हणजे रेडीमेड सूट. नाहीतर अनस्टिच पण आहे. दॅट गोज टू 3000 रुपीज. ओके. आणि हे सगळं समजा फॅब्रिक घेतलं तर तुमच्या इथेच स्टिच करून मिळेल? हो, मी बाहेरचं पण फॅब्रिक ऍक्सेप्ट करते. ओके, असं नाही की माझ्याकडे तुम्ही घेतलं पाहिजे. आणि आय टेक कस्टमायझेशन पण करते मी.
ओके. सो एकंदरीत समजा माझ्याकडे ड्रेस मटेरियल ऑलरेडी कोणीतरी मला गिफ्ट केलेलं आहे, माझ्याकडे आहे तसंच पडून, पण मला त्याला जरा वेगळा लुक द्यायचा आहे, तर ते फॅब्रिक मी तुमच्याकडे घेऊन आले तर तसं आपल्याकडे पॉसिबल आहे? साड्या पण आणतात खूप जण. ओ नाईस. सो साड्यांमध्ये पण आपण खूप काय काय करू शकतो. राईट, म्हणजे साड्यांचे ड्रेसेस आहेत लहान मुलींसाठी आणि आईसाठीचे कॉम्बो सेट वगैरे ते सगळं बनवू शकतं. ग्रेट. देयर इज वन रिक्वेस्ट विच आय वुड लाईक टू मेक. हो शुअर. की दिवाळीच्या आधी 15 दिवस वी शट डाउन द ऑर्डर्स. Okay. For the simple reason कि we should be able to deliver the orders at the same time. True. Obviously. त्यामुळे इट्स अ रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट की 15 दिवस आधी, त्याच्या आधी आला तर बरं होईल. सो आय कॅन केटर टू एव्हरीबडी. ऍब्सोल्युटली. हा, म्हणजे दिवाळी म्हटलं तर भरमसाठ ऑर्डर्स असतात. 2 दिवस आधी पण येणारे लोक आहेत की आता मला शिवून दे, विच इज नॉट पॉसिबल बिकॉज वी आर ऑल्सो ह्युमन बिंग्स. सो माझा स्टाफ खूप डे नाईट वर्क करत असतो. एव्हरी संडे, आता ह्यापुढे दिवाळीपर्यंत, लक्ष्मीपूजन पर्यंत एव्हरी संडे वी आर वर्किंग. युजली संडे वी आर क्लोज्ड, पण संडे ऑल्सो वी आर वर्किंग. माझ्या मुली किंवा माझं सगळे कारीगर हे रात्री 12-12 वाजेपर्यंत पण थांबायला तयार असतात. इथपर्यंत वी आर वर्किंग. बट कस्टमायझेशन करता मला तो तसा वेळ द्यावा लागतो. इट्स नॉट लाईक एनी लोकल टेलर हुज स्टिचिंग स्टफ. आणि सो दॅट इज माय रिक्वेस्ट टू ऑल द क्लायंट्स हिअर. नक्कीच. या ओके. ते मी आता जे म्हणते मल मधले, हे बघा, हे रॉ पीसेस आहेत. ह्याचाच आपण रेडीमेड बघितलं. तुम्ही रेडीमेड बघितलं, हे मी आता केलेले आहेत. वा, सुंदर. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट्स आहेत. हे सगळं मागून बघितलं ना, तर हे दिस इज ऑल त्यांनी स्वतः हँडवर्क केलंय. त्याच्यात लॉट ऑफ पीसेस कमिंग इन, बनतायत अजून. वा, हे पण किती छान आहे. सो मल कॉटन वरती हेवी वर्क असलेलं, सो हे फेस्टिव्ह सीझन साठी सुद्धा वापरू शकता, अशा पद्धतीचं आहे. काय रेंज मध्ये जाते का हे? 3200. बरं, हा पूर्ण 3 पीसचा असं असणार आहे. ओके, ग्रेट. नेक्स्ट काय कलेक्शन बघू शकतो? आता हे आपले सगळे झाले 3 पीस मध्ये. माझ्याकडे आता थोडे अजून आहेत जे दाखवते. लेहरिया. दिस इज अ 2 पीस ऍक्च्युअली, नॉट अ 3 पीस. अच्छा, पॅन्ट आणि कुर्ता. कुर्ता. ओके. दिस इज ऑल्सो मोडाल मस्लिन. नाईस. खूप सुंदर कलेक्शन आहे हे पण. दीज आर 2 कलर्स. आता मी एक डेव्हलप करतेय, ते दाखवते. दिस इज समथिंग विच आहे. याचा दुपट्टा आहे. हे ना कोटाडोरिया फॅब्रिक आहे, ज्याच्यावर मी इथे लोकली हँडब्लॉक प्रिंटिंग करून घेतलंय. ओ. सो दिस इज, त्याच्यात अजून एक कलर बनतोय माझा, पण हे इथे इन हाऊस मी केलेलं आहे. हे कुठून तरी बनवून आणलंय, रेडी फॅब्रिक शिवलंय असं नाही. सो ऑल दिस इज डन इन हाऊस. ओ, सही. सो हा फॅब्रिक आहे त्यांच्याकडे ऑलरेडी, त्याच्यावरती हँडब्लॉक प्रिंट करून घेतलंय. फॅब्रिक कम्स इन अ व्हाईट कलर विच वी डाय टू आवर शेड्स, व्हॉटएव्हर आय वॉन्ट टू. आणि त्याच्यावरती मग हँडब्लॉक प्रिंटिंग कलर कॉम्बिनेशन्स मी देऊन ब्लॉकिंग करून घेतलंय. वा, म्हणजे बनायलाही तितकाच वेळ गेला असेल. नो डाऊट. तुम्हाला मार्केटमध्ये काय कुठेही बघायला मिळणार नाही. व्हेरी गॅरंटी. रिपीट नाही होणार ते डिझाईन. आणि हे मस्त आहे. ह्याला बघा, हे खालती हे फॅब्रिक वापरून व्यवस्थित त्याला लाइनिंग करून त्याला फिनिशिंग करण्यात आली आहे दुपट्ट्याला सुद्धा. ग्रेट. काय रेंज जाते ह्याची? ह्याची पण अराउंड 3000 जाईल. ओके. ह्याच्यात मी म्हटलं तसं मार्जिन्स आहेत. ऑल्सो वी युज्ड अ सॉफ्ट कॉटन. इट्स नॉट अ लाइनिंग, इट्स अ प्रॉपर कॉटन फॅब्रिक. ओके. कारण हे कापड खूप डेलिकेट असतं. हो, बरोबर. सो इट हॅज टू हॅव दॅट स्टर्डीनेस. राईट. ग्रेट. सो अगेन वन मोर, त्याच कोटामधलं मी डिझाईन डेव्हलप केलंय, ते हे. ह्याच्यात आता अजून कलर्स बनतात, अजून कलर्स बनतात. खूप क्लास आहे. या ऍक्च्युअल मध्ये मस्त वाटतंय. आणि हा असा दुपट्टा, त्याला तुम्ही बघू शकता, लेस बघा किती छान लावण्यात आली आहे त्याच्यावर, दुपट्ट्यावर. खूप मस्त वाटतं. आणि समोरून पण हे वर्क, हे सगळं तुम्ही इन हाऊस करून घेतलंय. दिस लेस हॅज बीन डाईड टू दिस कलर. ओ. राईट फ्रॉम द अस्तर टू एव्हरीथिंग. म्हणजे मला हे सगळं, आय हॅव टू डू इट. दिस इज अ प्युअर मल फॅब्रिक. ओके. मल डाय करून घेते मी ह्याला आणि मग करतो आम्ही ते. सुंदर आहे. सो डिझायनर पीसेस म्हणू शकतो. आणि काय रेंज जाते ह्याची? ह्याची काय 3.5.
3.5 हाय एंड मी दाखवते. ओके. आय हॅव मीडियोकर रेंज ऑल्सो. साधारण 2000-2200 या रेंज मधले पण इथे बरेच आहेत. हो राईट. सो आता एवढं सगळं आपल्याला एका व्हिडिओ मध्ये नाही दाखवता येणार. शोईंग द बेस्ट ऑफ द पीसेस दॅट आय हॅव हिअर राईट नाव. ओके. जे नवीन आता डिझाईन झाले ते. बरं. सो आपल्याकडे बाकीचे पण खूप प्रचंड व्हरायटी आहे. खूप मस्त. आणि स्लीव्स वरती पण बघा किती छान ब्लॉकिंग केलं गेलं. हे खूप मस्त वाटतंय. म्हणजे फिनिशिंग ती दिसून येते. आय व्हॅल्यू दीज आर्टिझन्स यु नो. हे जे काम करणार आहेत ना ब्लॉक प्रिंटर्स आता खूप कमी व्हायला लागलेत. म्हणून आता इथे देर आर सम फ्यू लेडीज हु आर लर्निंग हँड ब्लॉकिंग अँड डुईंग इट. सो आय डिड इट फ्रॉम अ लेडी हिअर. अच्छा. सो असं व्हायला लागलं. सो हे दिस इज अ व्हेरी व्हॅल्युएबल पोझिशन आय वुड से ऑनेस्टली. नाही पण हे खरंच कमाल आहे. डिझायनर पीसेस किंवा असे पीसेस हे दुसरीकडे मिळणार नाही. आय अग्री. बट असे काही लोक पण आहेत की जे त्या पर्टिक्युलर आउटफिटला डिझायनर म्हणून 10-15 हजाराला सुद्धा विकतात. ब्रँड असे आहेत. ब्रँड्स सेल दिस फॉर मिनिमम 5,000 रुपीज. हा म्हणजे तशी लोक आहेत. येस ऍब्सोल्युटली. सो त्यामुळे आय थिंक तुम्ही डिरेक्टली ज्यांच्याकडे हे बनतं त्यांच्याकडनं डिरेक्टली खरेदी केली तर तुम्हाला बजेट फ्रेंडली रेट्स मध्ये खरेदी करता येऊ शकते. ज्यांना माहिती आहे त्यांना बरोबर कळेल. मी ऍब्सोल्युटली. हो. सो आता हे तर याच्यात अजून बरेच म्हणजे काय काय पीसेस असे आहेत की जे आय शो यू अ फ्यू. हा काय आहे पीस म्हणजे काय मटेरियल आहे? सो बेसिकली दिस इज अ प्युअर चंदेरी ज्याच्यावरती ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी झाली आहे. खाली दामन मध्ये पण एम्ब्रॉयडरी आहे. ओके. आणि इट इज अ हाफ स्टिच पीस लाईक यू म्हणजे ज्याला जसं आवडेल त्याप्रमाणे त्या साईज मध्ये आम्ही करून देऊ. त्याच्यात आता आपल्याला लाइनिंग टाकावं लागेल. हो. दुपट्टा इज ऑल्सो एम्ब्रॉयडर्ड अँड दिस इज द शरारा. ओ नाईस. मग हे तर आताची जी जनरेशन आहे त्यांना दिवाळीत असेच आउटफिट्स एक्सपेक्टेड असतात. थोडे खूप भरजरी किंवा हे नाही आवडत. व्हेरी ट्रू. सो देन इन दॅट केस दिस इज अ गुड ऑप्शन. त्याच्यात माझ्याकडे 1-2-3 ऑप्शन्स आहेत. Pastels. My own daughter likes pastel colors. Pastel ना? She's into beige and you know all earthy colors at times. खूप छान आहे. आणि हे बघा इथे ह्याला फिनिशिंग फुल फेस्टिव्ह वाइब्सची कशी दिली गेली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यामुळे त्या ड्रेसचा जो उठावदारपणा आहे तो वाढलाय. आणि दुपट्टा पण बघा किती क्लास वाटतो ह्याचा. मस्त. दिस इज अगेन another color in it. जो पीच आधी दाखवला त्यातला हा कलर. ओके. वाव. सो असा येणार आहे. हा खास सेट असा तुम्हाला मिळेल. व्हेरी नाईस. या. याची काय रेंज जाते आपल्याकडे? याची 2800. 2800. ओके. या. आता त्याच्यात थोडस बोल्ड कलर. डार्क कलर पण खूप एक्सपेक्टेड असतात दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला वगैरे घालायला. काही लोकांना आवडतं. सो दॅट्स अगेन अ हाफ स्टिच पीस. ह्याचा करार आहे आणि हा टॉप आहे. अच्छा हे कम्प्लिटली स्टिच्ड आहे का? या. अच्छा हे ओपन अँड रीडू इट. अच्छा अकॉर्डिंग टू द साइज युअर कच्चं आम्ही शिवलेलं असतं. ओके. आणि मग जी साईज माप घेतल्यानंतर मग वी रीडू इट. ओके. आता तो लुक कळत नाही बरेचदा. हा बरोबर. येस. म्हणून ते करून ठेवलं जातं. खूप मस्त वाटतंय हे पण. सो ह्याच्यावरती पण बघा नेकलाईनच्या इथे इतकं मस्त हेवी वर्क आहे. म्हणजे तो पॅच लावण्यात आलाय आणि ह्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे स्टोन आणि असं चिटकवून ते काम करून किती मस्त केलं गेलंय. हे खूप छान वाटतंय. हा कलरच खूप कमाल आहे. ह्याची काय रेंज आहे या पर्टिक्युलर ड्रेस मटेरियलची? त्याची 2600. 2600. या. सो हे गिफ्टिंग साठी पण बेस्ट आहे. भाऊबीजेला वगैरे किंवा पाडव्याला बायकोला साड्या देऊन दमला असाल तर मग असे काही आउटफिट्स द्या जेणेकरून ती पण खुश होईल. मस्त आहे ते. ग्रेट. अगेन देयर इज वन मोर लाईक दिस. आय थिंक. वा. हे बघा हे ऍक्च्युअल मध्ये समोरून कम्प्लीट भरलेलं आहे. सिक्वेन्स थ्रेड सगळंच त्याच्यामध्ये हेवी वर्क आहे. स्कर्ट इज हेवियर दॅन यू नो हाऊ द स्कर्ट इज. सो हे बघा अशा 3 शेड्स मध्ये हा तुम्हाला स्कर्ट मिळेल आणि ओढणी तशी आहे ना ह्या रंगाची आहे. प्लेन. मस्त. या. खूप कमाल आहे हे पण. या. सो हे असे काही पीसेस पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. आता हे काय आहे? कोणतं मटेरियल आहे? सो आता हे प्युअर कॉटन मध्ये. ओके. काही लोकांना अलर्जीज असतात. हा. सो त्या दृष्टीने केलेलं आहे हे. कारण कॉटन इज द बेस्ट फॅब्रिक वन कॅन यूज आणि हे 12 महिने युजेबल आहे. बरोबर. सो हे पण मी म्हटल्याप्रमाणे हाफ स्टिच्ड आहे. यु नो. सो वी स्टिच इट टू युअर साइज. त्याच्या खाली आम्ही असा हे दिलाय करारा. ओके. मस्त. या. त्याच्यात पण माझ्याकडे बरीच व्हरायटी अवेलेबल आहे.
2 मी मॅनेकिनला लावलेत, पण ह्याच्यात काही कलर्स पण आहेत. ओके. सो हे खूपच छान वाटतंय आणि हे रेग्युलर युजला पण छान आहे. छोट्या मोठ्या फंक्शन्सला पण इट्स लाईक अ प्रिटी वन. व्हेरी ट्रू. आणि हे मस्त डिझाईन्स खूप छान आहेत ह्याचे. ग्रेट. आता इथलं कलेक्शन तर झालंय, तर मंडळी इथे पण बरंच त्यांनी कलेक्शन ठेवलेलं आहे, प्लस इथे मागे तर आहेच ऑफकोर्स, पण ह्या कलेक्शन बद्दल मला थोडीफार माहिती द्या. या सो दीज आर बेसिकली गिफ्टिंग पर्पज करता बेस्ट आहे, की सिल्क वरती, कॉटन सिल्क वरती, वेगवेगळ्या फॅब्रिक्स वरती आम्ही 90% कॉटन सिल्क वरती असं वर्क करून घेतलंय आणि यू कॅन गिफ्ट इट टू युअर लव्ड वन्स. हे साधारण 1500च्या रेंज मध्ये पडेल. अच्छा, हे फक्त फॅब्रिक आहे? पण दिस इज जस्ट अ कुर्ता फॅब्रिक. ओके, कुर्ता फॅब्रिक आहे म्हटल्यावरती ह्याच्यापासून वन पीसही बनवलं जाऊ शकतं, शॉर्ट कुर्ती बनवली जाऊ शकते, त्यामुळे उपयोगी आहे. फक्त एवढंच आहे की ह्याच्यावर सगळं हँडवर्क आहे. दिस इज ऑल हँडवर्क, दिस इज नॉट मशीन वर्क. ओके. जी कॉस्ट आहे ती ह्या वर्कची आहे. बरोबर. इफ यू हॅव अ पॅन्ट आणि दुपट्टा जो युजली सगळ्यांकडे असतो गोल्ड मध्ये, यू कॅन कंबाईन इट विथ दॅट. नाईस. गोल्ड दुपट्टा होता ना तुझ्याकडे? सो ह्याच्यात काही रंग आहेत आणि अजून काही माझ्याकडे स्टॉक मध्ये पण आहेत. बोल्ड कलर्स पण केलेत मी त्याच्यात. मस्त. हे असे एवढे कलर्स तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये अजूनही बरेच डिझाईन्स आणि कलर्स आहेत, त्यातले आम्ही लिमिटेड व्हरायटी तुम्हाला आता इथे दाखवतोय. सो हे बघा, हे डार्क कलर्स आहेत, ज्यांना पेस्टल नाही आवडत आणि ज्यांना डार्क आणि व्हायब्रंट कलर्स हवेत. सो हे सगळं हँडवर्क आहे, हे यांच्या इथेच केलं गेलेलं आहे. सो हे तुम्हाला बघा, सगळ्या मटेरियल वरती नेक लाईनचे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतील. तिथे त्या मस्टर्ड वरती पण तुम्हाला हे अशा पद्धतीचं दिसेल. पिंक मध्ये आहे, तिथे व्हायलेट मध्ये आहे, एकदम डिसेंट डिझाईन हवी आहे तर ब्ल्यू मध्ये पण आहे. सो ह्याची रेंज काय जाते म्हणालात? इट व्हेरीज, प्रत्येकाच्या वर्क प्रमाणे थोडी व्हेरी होते ती. अच्छा. सो ऍक्च्युअल बघितलंच तर 1250 पासून पुढे म्हणायला हरकत नाही. ओके, ग्रेट. काम कमी जास्त सगळं हँडवर्क असतं, सो टाइम किती लागतो ह्याप्रमाणे त्याचं प्राइसिंग. हा, राईट. सो दॅट्स हाऊ इट इज. काही अनस्टिच्ड पण माझ्याकडे ड्रेस मटेरियल्स आहेत. ओके. ती काही डिस्प्ले केलीत मी इथे. ह्याच्यात व्हरायटी भरपूर आहे आणि रेंजेस पण 1500 पासून पुढे, काही 1000ची पण आहे तुझ्याकडे. 1000, 1500 अशी ह्या रेंज मधली पण ड्रेस किती मटेरियल. सुंदर कलर्स आहेत हे. वाव, ऑल व्हायब्रंट कलर कॉम्बिनेशन. मस्त मस्त. आणि याची ओढणी, मी एखाद्याची ओढणी घेऊन बघते, मी एखाद्याची ओढणी ट्राय करून तुम्हाला दाखवते. सो हे बघा, ही अशा पद्धतीने सुंदर ड्रेस तुमचा होऊ शकतो. बऱ्याच जणांचं असं असतं ना, ड्रेस इज ओके बट हाऊ इज द दुपट्टा. करेक्ट. खूप जणांचं असतं की दुपट्टा कसा आहे, कारण की अलीकडे ड्रेस टॉप आणि बॉटम पेक्षा ओढणी किती चांगली आहे, किती सुंदर आहे, किती अट्रॅक्टिव्ह आहे, त्याच्यावरती सुद्धा भर दिला जातोय. ऍब्सोल्युटली, तेच मी म्हटलं की हे खूप जण प्रेफर करतायत त्याच्यावरती. खूप मस्त वाटतंय. सो हे पण असे पण आहेत ज्याच्यावरती सगळं वर्क केलंय बघ. वा, इट्स अ व्हेरी सटल कॉन्ट्रास्ट इफ यू. आणि हे बघा, अशी बॉटम आहे याची, आणि याची ओढणी डिजिटल प्रिंटेड दुपट्टा. आजकाल डिजिटल प्रिंटेड फार ट्रेंड मध्ये आहे, लाईक आय मेन्शन्ड अर्लियर. वा, हे बघा, ह्याच्यात देयर इज वन मोर कलर, द ऑपोजिट कॉम्बिनेशन. अच्छा, नाईस. खूप मस्त वाटतंय हे. हे गिफ्टिंग साठी तर बेस्टच आहे. दिवाळीत नवीन ड्रेस शिवून घ्यायची इच्छा असेल तर मग आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही स्टाईल करून घेऊ शकता. या, सही. यू कॅन हॅव अ ट्युलिप पॅन्ट और यु नो, बरंच काय काय व्हेरिएशन्स आजकाल करता येतात. थोडंसं हेवी, काही लोकांना साडी नेसायची नसते. बरोबर, पण ड्रेस हवाय दिवाळी पार्टी किंवा काय. अशा ह्याच्यात माझ्याकडे अजून काही हेवी पण आहेत. वा, हे किती छान वाटतंय. हे चंदेरी वरचं आहे, ह्याच्यात बरेच कलर्स आहेत. खूप मस्त आहे हे. वाव, दॅट्स अ ब्युटिफुल. आणि दुपट्टा किती सुंदर आहे ह्याचा. दॅट्स द हायलाइट ऑफ द ड्रेस. सुंदर. हे ऍक्च्युअल मध्ये दिवाळीसाठी परफेक्ट ऑप्शन्स आहेत. रेडीमेड ड्रेस म्हणण्यापेक्षा तुम्ही असे मटेरियल घ्या, गिफ्टिंग साठी बेस्ट आहे. स्वतः शिवून घ्या तुमच्या हव्या त्या पद्धतीने, स्टायलिंग प्रमाणे, साईज प्रमाणे तुम्हाला प्रॉपर फिटिंगचा ड्रेस शिवून मिळतो. अजून काय हवं. दिवाळीचे फोटोज जेव्हा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकणार तेव्हा सगळ्यांनी विचारलं पाहिजे ड्रेस कुठून घेतलं म्हणून. ग्रेट. सो ह्यातलं बऱ्यापैकी कलेक्शन तर इथे ठेवण्यात आलेलं आहे का? हे आहे का त्यातलं? बरंच आहे, इथे पण आहे आणि अजून. वाव, हे खूप छान आहे. पण स्टॉक आहे माझा. हे मस्त आहे. इवन दिस इज नाईस. हा किती मस्त कलर वाटतोय. आता हा ट्रेंडिंग कलर आहे, पर्पल. पर्पल मध्ये ना, व्हेरी नाईस. ह्याची ओढणी पण छान आहे, सुंदर.
हे पण सगळे कलर्स खूप कमाल आहेत. सो हे मंडळी आम्ही फार लिमिटेड कलेक्शन तुम्हाला दाखवतोय सध्या. तुम्ही स्टोअरला भेट दिली की तुम्हाला अजून व्हरायटी बघता येऊ शकते. खूप व्हरायटी मिळेल, कारण हे तर मी हार्डली 5% दाखवतेय. माझ्याकडे अजून बराच स्टॉक आहे. आता जे तुम्ही घातलंय त्यातलं मला पीस बघायचंय. सो त्याच्यात हा एक रंग आहे, माझा तर आहेच अवेलेबल. ओके. पण हा एक आहे बेज, आणि हा थोडं ते ऑनियन पिंक. ऑनियन पिंक. येस, तो आहे. खूप छान आहे. सेम या, इट्स अ व्हेरी गुड क्वालिटी लिनन. त्याच्यात माझ्याकडे अजून आहेत वेगळे. बर. डिस्प्ले नाही केलेत मी. वा, विथ बांधणी दुपट्टा. या, दिस इज अगेन अनदर. ते मग अशी पर्पल मध्ये बघितलं त्यातलं वेगळी शेड आहे. वा, ज्यांना एकदम थोडं सटेल डिझाईन हवे त्यांच्यासाठी. ऑर्गॅन्झा ऑल ओव्हर वर्क आहे ह्याला. अरे वा, सुंदर. ऑर्गॅन्झा ब्युटिफुल आहे. मस्त. आणि ताई इथे मला हे जॅकेट्स ठेवलेले दिसत आहेत. मगाशी मला असं वाटलं की ते ब्लाऊज आहेत का, पण हे जॅकेट्स आहेत. सो ह्याच्याबद्दल माहिती द्या ना. दीज आर बेसिकली नवरात्रीला आता हे सगळे वर्क वाले जॅकेट्स लागतात. सो बरोबर, बेसिक डिमांड प्रमाणे आम्ही हे थोडेसे बनवलेले आहेत. साधारण 1000च्या रेंज मधले आहेत. वा, हे कांथा वर्क वाला आहे ना. या, दिस इज प्रिटी. किती कमाल वाटतं. अदरवाइज ऑल्सो यू नो. हा, म्हणजे तुमच्या कोणत्याही डार्क कलरच्या कुर्तीवरती, ब्लॅक कुर्ती असेल त्याच्यावरती हे स्मार्ट दिसेल. मस्त वाटेल. किती छान आहे हे. सो हे पण काही असे ऑप्शन्स पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. सुंदर. मंडळी, या सेक्शन मध्ये मस्लिन सोबतच चंदेरीचे बरेच 3 पीसचे आउटफिट्स आहेत. हे खूप लिमिटेड कलेक्शन आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. ऑफकोर्स तुम्ही स्टोअरला भेट दिली तर तुम्हाला अजून बरीच व्हरायटी बघता येऊ शकते. सी, दिस इज सो नाईस. हे किती सुंदर आहे. मस्त वाटतंय हे. थँक्यू सो मच अक्षताताई, इतकी छान माहिती दिली. आणि अगेन तुमच्याकडचं बरंच कलेक्शन फेस्टिव्ह सीझन साठीचं मला प्रेक्षकांना दाखवता आलं. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल्सो आमचं आता एक्झिबिशन सुरू होईल. एक्झिबिशन इज युअर इन हाऊस एक्झिबिशन? इन हाऊस एक्झिबिशन माझं, जे दसऱ्यापासून सुरू होतं. बरं. ओके. आणि इथे याच प्रेमायसेस मध्ये खाली पार्किंग लॉट मध्ये एक मांडव घालून आम्ही तिथे सगळं हे कलेक्शन आणि मच मोर, याच्या 4 times मोर ऍटलिस्ट खाली डिस्प्ले होईल. वाव. सो डू विजिट फ्रॉम 10 AM to 8 PM. ओके. आणि डेट काय असेल या एक्झिबिशनची? दसऱ्यापासून. म्हणजे 12 तारखेला दसरा आहे, तर आय थिंक 13 तारखेपासून सुरू होईल. आणि कधीपर्यंत असेल हे? टिल लक्ष्मीपूजन 1 तारखेपर्यंत. ओके. 1 तारखेनंतर आमचं 8 दिवस सुट्टी असते. बरं. वी आर क्लोज्ड. ओके. आफ्टर लक्ष्मीपूजन फॉर 8 days and then we resume work again. ओके. तर मंडळी, त्यांचं जे एक्झिबिशन आहे त्याचे डेट्स असणार आहेत 13th ऑक्टोबर to 30th ऑक्टोबर किंवा 1st नोव्हेंबर म्हणू शकतो. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. राईट. आता एक्झिबिशनचं जे ऍड्रेस आहे ते हेच आहे, सेम ऍड्रेस आहे. फक्त खालती तुम्हाला जे पार्किंग एरिया आहे तिकडेच तुम्हाला हा एक्झिबिशन बघायला मिळणार आहे. आता जर तुम्हाला अक्षता एजलेस फॅशन इथे येऊन ही सगळी व्हरायटी जर बघायची असेल, खरेदी करायची असेल, तर तुम्ही कुठे यायचं ते ऍड्रेस देते. आता मी आहे प्रभात रोड, पुणे येथे. एक्झॅक्टली कुठे, तर प्रभात रोड, लेन नंबर 14. इन्कम टॅक्स ऑफिसची ही लेन आहे. इथे या लेनच्या अगदी टर्निंगला स्वोजस हाऊस नावाची तुम्हाला बिल्डिंग दिसेल. त्याच्याच फर्स्ट फ्लोअरला अक्षता एजलेस फॅशन नावाचा हा ब्रँड तुम्हाला बघायला मिळणार आहे. ताई, माझा महत्वाचा प्रश्न राहिला की कोणीही ऑनलाईन मागवलं, समजा घरी एखादा रेडीमेड ड्रेस त्यांना आवडलाय, त्यांनी समजा ते ऑनलाईन मागवलं, तर किती दिवसात त्यांना घरपोच होतं? आणि एक प्रोडक्ट पाठवता तुम्ही की त्यांनी जास्त ऑर्डर करणं अपेक्षित आहे? नाही, एक प्रोडक्टही पाठवतो. इट डिपेंड्स ऑन द डेस्टिनेशन. आता फेस्टिव्ह सीझन मुळे courier services get delayed at times, but आमच्याकडून डिले नसतो. इफ द प्रोडक्ट इज रेडी, दॅट व्हेरी सेम डे वी डिस्पॅच इट. अच्छा, ओके. आणि कुठे कुठे आपण डिलिव्हर करू शकतोय प्रोडक्ट? ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. तर मंडळी, भारतातल्या कोणत्याही शहरातनं तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तरी सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू फॉर वॉचिंग.